पळावं लागेल. सगळे वाट बघतायत माझी, पण आम्हाला आता एक गोष्ट माहिती नाही की जनरल डबे कुठे येत आहे. मध्ये बसले पण कोण बोलणार नाही की आम्ही ट्रेनमध्ये बसलो. एकदम घरी जेवल्यासारखी वाईब येते आम्हाला, मस्त मांडी वगैरे घालून. काय टेन्शन नाही ते. मित्रांनो, तर मी आज निघालो साईनगर शिर्डी. तर आपल्याला बाबांचा बोलावा आला आहे. खूप लेट झाले. सगळे भेटल्यावर मी पुन्हा ब्लॉग चालू करतो आणि सांगतो सर्व. आता डायरेक्ट भेटूया स्टेशनला, दिवा स्टेशनला. पळावं लागेल. सगळे वाट बघतायत माझी आणि मी जस्ट घरातून निघालो. सगळे स्टेशनला पोचलेत. ट्रेनमध्ये बसलोय. दिव्यावरून ट्रेन पकडली आहे पुण्याले. आणि सोहम आहे. निघालो आहे आम्ही. जस्ट चाललो आहे ठाण्याला. ॲक्च्युली आम्ही गेलेलो वादनाला आणि वादन आमचं होतं 4 वाजता. ते चालू झालं आहे 6 वाजता. तर वादन संपायला थोडं लेट झालं आणि वादन संपलं आमचं 9 वाजता. तिथून मग आम्ही जेवलो पण नाही. डायरेक्ट आम्ही जेवण पॅक करून घेतलं आणि बोललो की ट्रेनमध्येच खाऊ. आणि पॅक करून आम्ही मग निघालो. घरी गेले. आंघोळ सुद्धा नाही केली आम्ही. मी बघा कसं आलं. आणि ते झालं. ॲक्च्युली दादरवरून ट्रेन पकडायची होती आम्हाला आणि पण लेट झाल्यामुळे आम्ही आता चाललो आहे ठाण्याला. ठाण्याला पण जायचं अचानक ठरलं कारण की ट्रेन अजून सुटली नाही आहे दादरवरून म्हणून. नाही तर आम्हाला कल्याणला जावं लागलं असतं कारण ठाण्याला सुद्धा आम्हाला ट्रेन भेटली नाही. म्हणून मग खूप गडबड झाली. तर घरातून निघताना जास्त काय बोलायला नाही भेटलं. बोललो ट्रेनमध्ये बसूनच बोलू आपण. तर झाले, सामान वगैरे घेतले, आलो आहे, सगळे भेटलो आहे. सोहम आहे, कुणाले, सौरभ आहे आणि झाली आमची जर्नी स्टार्ट झाली आहे. जास्त काय स्टे वगैरे नाही आहे आमचा. आजची नाईट आमची ट्रेनमध्येच जाणार आहे आणि उद्या आम्ही लगेच रिटर्न येणार आहे. ठाण्याला उतरलो आहे. ट्रेनची अनाऊन्समेंट झाली आहे पण असं सांगतात की ती वंदे भारत आहे आणि आमचा विषय हार्ड होतोय मला असं वाटतं. ठाण्याला गर्दी खूप आहे. तिथे रिझर्वेशनला एवढी गर्दी आहे म्हणजे तुम्ही विचार करा की जनरल डब्याला किती गर्दी असेल. आणि बघू पुढे कसं काय इथे येते, पण कोणती येते ते माहिती नाही आहे. आणि अनाऊन्समेंट पण समजली नाही आम्हाला. केली त्यांनी पण काय कळत नाही ट्रेन कोणती आहे. बघू आता बोर्डवर काय लिहिलं आहे. नाही ही साईनगर शिर्डी नाही, ही कोयना एक्सप्रेस आहे. नशीब माझा जीव तोंडात आला होता. आणि गर्दी पण बघा तुम्ही किती आहे स्टेशनला. गाईस, आम्ही होतो 7 नंबर प्लॅटफॉर्मला आणि तिथे कोयना एक्सप्रेस गाडी आली आणि ऑलरेडी साईनगर शिर्डी ट्रेनची अनाऊन्समेंट केलेली. आणि परत अनाऊन्समेंट अशी झाली की साईनगर शिर्डी ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर 6वर आली. आम्ही जनरल डबे एकदम लास्टला होते म्हणून आम्ही एकदम लास्टपर्यंत गेलो प्लॅटफॉर्म नंबर 7च्या. तिथून आम्ही जे पळत आलो तिथे ब्रिजवर येऊन थांबलो. वरती आल्यावर समजलं किती वंदे भारत गाडी आहे. आणि ते झालं, वंदे भारत तर होती पण नंतर ट्रेन निघाल्यानंतर समजलं की ती शिर्डीवरून आली होती आणि CSMTला चालली होती. एवढी पळापळ झाली आहे ना, अख्खा घाम सुटलाय आणि हातपाय आता कापायला लागले. भूक पण लागली आहे, पोटात काहीच नाही आहे. आणि जस्ट आत्ताच अनाऊन्समेंट तुम्ही ऐकू शकता की ज्या ट्रेनने आम्ही जाणार आहे ती ट्रेन येते प्लॅटफॉर्म नंबर 5वरती. तर आम्ही आता परत प्लॅटफॉर्म उतरून चाललो
प्लॅटफॉर्म नंबर 5 वर. तुम्ही ऐकू शकता पाठी अनाउन्समेंटचा आवाज येत असेल तर. तिथं आम्ही निघालोय की यांचे अवतार बघा, तो पण ट्रॅकवर आलाय. सगळे घरच्या कपड्यावर आलेत, इवन मी सुद्धा. म्हणजे घरी जाऊन आम्ही फ्रेश सुद्धा नाही झालोय. आम्हाला जे कपडे भेटलेत ना कपाटामध्ये तेच आम्ही उचललेत, घातलेत आणि निघालोय. एवढी पळापळ झाली आहे ना, खूप धावपळ झाली आहे खूप. आता फायनली अनाउन्समेंट नीट झाली आणि आम्ही आलोय प्लॅटफॉर्म नंबर 5 वरती. आता काय माहिती इथून परत कुठे जावं लागते आम्हाला. पण आम्हाला आता एक गोष्ट माहिती नाही की जनरल डबे कुठे येत आहेत. तर आम्ही इथेच थांबलोय आपले साईनगर शिर्डी. फायनली गर्दी तर आहे, गर्दी तर आहे, बेकार गर्दी आहे. पण बसायला भेटेल. काही करून चढायचं, ही ट्रेन पकडायची आम्हाला. ट्रेन पकडली आहे, ठाण्यावरून ट्रेन सुटली आहे. खूप गर्दी आहे जनरल डब्याला. इवन खाली बसायला सुद्धा नाही भेटलं आहे. पण 2 सीट ॲडजस्ट करून आम्ही कुणालला आणि सौरभला बसायला दिलं आहे. ॲडजस्ट झाले, 2 सीट अजून करायच्या बाकी. शुभम आणि मी उभाच आहे. भूक तर लागली आहे खूप, पण बघू वाटतं तुला. मन का मोरला का, मन का मोरला का. आम्ही दोघं खालीच बसलोय, सोम बघा. आणि आमचा लंच ब्रेक चाललाय. वादनाकडून बिर्याणी भेटलेली, तीच आम्ही खातो इकडे ट्रेनमध्ये बसून खाली. वायबच वेगळी एकदम. मजा येते, लय मजा येते. एवढी मजा येते ना. ते दोघं गांडू वर बसलेत, ते दोघं वर बसून खातात, आम्ही दोघं खाली बसून खातोय. मध्ये बसले पण कोण बोलणार नाही की आम्ही ट्रेनमध्ये बसलो. एकदम घरी जेवल्यासारखी वाईब येते आम्हाला. मस्त मांडी वगैरे घालून काय टेन्शन नाही. ते लोक बघा कसे बसले, चाले मनका बिनका मोडणार आहे त्यांचा सकाळपर्यंत. आम्ही एकदम मस्त टेकून बिकून बसलोय. आपण ब्लॉगच बनवतोय, सबस्क्राईब करा. फुल टक्कर चालली आहे, कॉम्पिटिशन चालली आहे. जेवण वगैरे झालंय, जस्ट बसलोय. कल्याण सुद्धा सोडलाय. डायरेक्ट शिर्डीला उतरल्यावर भेटू आपण, कारण गर्दी पण आहे. आणि जस्ट झोपायला ट्राय करणार आहे. मी पण दमलोय, कारण आम्ही सगळे डायरेक्ट वादनावरून आलो आहे. हनुमान जयंतीचं वादन होतं आम्हाला, तेच करून आम्ही डायरेक्ट तिकडे घरी गेलो. फ्रेश पण नाही झालो, जस्ट बॅग भरून आम्ही डायरेक्ट निघालो आहे. तर भेटू डायरेक्ट सकाळी शिर्डीला. मित्रांनो 3:30 वाजलेत. गाडी 15 मिनटं लवकर आली आहे. जस्ट आम्ही उतरलो आहे शिर्डी रेल्वे स्टेशनला आणि आम्ही चाललो आहे आता बाहेर. बघू जर त्यांची तिथून जर बस असेल ना, तर बस आपल्याला फ्रीमध्ये जायला भेटेल तिथपर्यंत, त्यांच्या संस्थेपर्यंत. संस्थेच्या बस असतात त्यांच्या. आणि जर बस नाहीच मिळाली तर शेअरिंग ऑटो रिक्षा असतात, ती पकडून मग आपल्याला जावं लागेल. बघू बाहेर जाऊन जर बस असेल तर बसनेच जाऊ आपण. आलो इकडे, रूम घेतला आम्ही. फक्त फ्रेश होण्यासाठी रूम घेतला. इथे आम्ही काही थांबणार नाही. 1 तासासाठी ते लोक रूम देतात. पर पर्सन 100 रुपीज चार्ज करतात. तर वर्थ इट होतं आंघोळ वगैरे करून 1 तास. मग ठीक होतं. आम्हाला फक्त आंघोळ करायची होती. तर या आम्हाला पॅलेस लॉजचं नाव नाही माहिती, पण मी नंतर दाखवेन तुम्हाला, सांगेन. तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. जस्ट इतका भारी जोक झाला आहे ना. आम्ही चेक इन केलं आणि आमचा रूम नंबर होता 108. तर आता तुम्हाला दाखवतो मी. एंट्री आहे लॉजची आणि इथून 108 बोललात तर मग फर्स्ट फ्लोअरवर असायला पाहिजे ना. तर हे बघा, हा इथे रूम नंबर 103 आहे, 104 आहे, हा इथे 105 आहे आणि इथे 106. 108 कुठे आहे? जर 108 रूम नंबर आहे आमचा, तर मग तो फर्स्ट फ्लोअरला पाहिजे ना. आणि आमचा रूम नंबर 108 तो आहे सेकंड फ्लोअरला. हा बघा 108. आणि आम्ही रूम कशासाठी घेतलाय? तो फक्त फ्रेश होण्यासाठी. तुम्हाला दाखवता, हा आमचा रूम आहे. हे बघा.
उठा ले रे देवा, उठा ले रे बाबा, मुझे अमीर को नहीं रे, ये दो गरीबों को उठा ले. हा आमचा रूम आहे. इथं झोपले तिथे. जर फ्रेश व्हायला रूम घेतलाय. बाथरूम कुठे? फक्त बेसिन दिलाय. आंघोळ कुठे करायची? अख्खा हिडन आहे. हा इथे वॉशरूम आहे आमचा. आम्ही जस्ट एंटर केलं भाई, आम्ही वॉशरूम शोधतोय की आंघोळ कुठे करायची. हे बघा इकडे आतमध्ये आहे, आतमध्ये नाही दाखवू शकत. तर तुम्ही सुद्धा शिर्डीला यायचा प्लॅन करत असेल ना, तर मी सजेस्ट करेन की ज्या ट्रेनने आम्ही आलो ना त्याच ट्रेनने या. जर तुम्हाला सकाळची काकड आरती जर घ्यायची असेल तर. आम्ही काकड आरतीसाठीच आलो आहे, कारण याच्या आधी मी शिर्डीला येऊन गेलो आहे. तेव्हा मी बाईकने आलो होतो आणि आता ट्रेनने आलो आहे. ती ट्रेन मे बी दादरवरून 9:45 सुटते तिकडून आणि ठाण्याला येते 10 वाजेपर्यंत. तर आणि जर येत असाल ना तर जनरलच्या भानगडीत पडूच नका. मी तर बोलतो डायरेक्ट रिझर्वेशन करा स्लीपरची आणि या. आणि ही ट्रेन इथे शिर्डीला पोचते 3:45 पर्यंत. पण आमचं नशीब चांगलं होतं की तिने 15 मिनटं लवकरच पोचवले. तिथून शिर्डीवरून स्टेशनवरून रिक्षा असते जी की 20 रुपये शेअरिंगमध्ये इथे मंदिरापर्यंत सोडून देते. औरत का चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर बहुत बेकार होता है. पण मंदिराच्या समोरच आम्ही रूम घेतलाय, जो की फक्त फ्रेश व्हायला आंघोळ करायला घेतलाय. कारण आम्ही तर इथे राहणार नाही आहे, फक्त आंघोळ करायची होती आम्हाला म्हणून. आणि ते झालं. तिथून एक्झॅक्ट मंदिराच्या समोरच आमचा रूम आहे. मी नाव सांगेन तुम्हाला. बाकी 5:15ची काकड आरती आहे. 4:30 तर वाजलेत. हे दोघं सोहम आणि सौरभची आंघोळ झाली आहे, कुणालची आणि माझी बाकी आहे. 5 वाजता आम्हाला चेकआउट करायचं आहे लगेच, कारण 1 तासासाठीच रूम दिला आहे आम्हाला. आणि बघू पुढे कसं काय. तिथून निघाल्यावर मग फ्रेश वगैरे होऊन मग भेटू आपण खाली. 3 hours later. तर दर्शन करून आलं. सकाळची काकड आरती भेटली आम्हाला आणि खूप चांगलं दर्शन झालं. सकाळी आम्ही 5 वाजता लाईनीला लागलो होतो आणि दर्शन झालं आमचं 7:30 वाजता 8 वाजता दर्शन झाले आमचं. आता नाश्ता करायला आलो आहे. यांच्याकडून फ्री नाश्तासुद्धा असतो साई शिर्डी संस्थाकडून, पण त्यासाठी कूपन घ्यायला लागतो आणि तो कूपन आम्ही नाही घेतला कारण आम्हाला काकड आरती बघायची होती, जायचं होते. आणि म्हणून मग आम्ही जास्त काय नाश्त्याच्या भानगडीत पडलो नाही. आम्ही डायरेक्ट फ्रेश होऊन आरतीसाठी निघालो. आणि मी तुम्हाला एक सजेशन देईन की जर तुम्ही प्रायव्हेट हॉटेलमध्ये राहताय ना तर 100 रुपीजमध्ये ना तुम्ही फ्रेश होऊ शकता. इवन तुम्ही तुमच्या बॅगसुद्धा आणि मोबाईलसुद्धा त्यांच्याकडे ठेवू शकता. सेफली राहतात, काही इश्यू नाही आहे. आमच्या तरी सेफली होत्या, पण ते लोक ना त्यांच्याकडून ना प्रसाद घ्यायला फोर्स करतात. सो ट्राय करा की फक्त पेढे घ्यायला, कारण ते हार पेढे ते कुरमुरे हे ते चादर विदर असं पकडून आमचा काहीतरी त्याने 720 रुपये आम्हाला बिल सांगितलेला. पण त्यातले आम्ही चादर वगैरे कट करून आमचा बिल आता काहीतरी 420 रुपये झाला. पण एवढं तुम्ही करत बसू नका. मी तर सरळ बोलेन 1 किलोचा किंवा पाव किलोचा पेढ्याचा बॉक्स घ्या आणि सरळ निघून जा दर्शनासाठी. एवढं करू नका, हे फक्त कमवायची लाईन आहे. भूक खूप लागली होती. काल रात्री जेवलो होतो ट्रेनमध्ये, त्यानंतर काहीच खाल्लं नव्हतं. इवन पाणीसुद्धा पियालं नव्हतं. दर्शन करून आम्ही डायरेक्ट आलो आहे नाश्ता करायला. आणि आम्ही ज्या लॉजवर थांबलो होतो त्याचं नाव साई द्वारा असं नाव आहे. आणि त्याच्यात पुढे आलंच ना की एक लेफ्ट टर्न जातो, तिथे सर्व नाश्त्याची दुकानं आहेत. आम्ही इथे नाश्ता करायला बसलो. ह्याचं नाव काहीतरी अण्णा मिसळ नाव आहे दुकानाचं.
पण आम्ही इथे येऊन पोहे खातोय. मी सोहम आणि कुणाल पोहे खातोय, सौरभ एकटाच मिसळ खातोय. पण ठीक आहे, क्वांटिटी पण चांगली आहे, टेस्ट पण चांगली आहे. मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही कधी शिर्डीला आलात की इथे येऊन खा, नाश्ता करा. आणि दुपारच्या जेवणाचं तर आम्ही कुपन घेतले, ते दर्शन गेल्याच त्यांच्याकडून देतात ते लोक तिकडेच लाईनीमध्ये असताना. तर आम्हाला भेटलं आहे, तर दुपारी तिकडेच आम्ही महाप्रसादासाठी जाऊ. नाश्ता करून आम्ही कुठे जाणार नाही आहे. आम्ही परत विचार करतो की 2 तासासाठी परत रूम घेऊ आणि थोडा आराम करू, कारण ट्रेन डायरेक्ट संध्याकाळी 6ची ट्रेन आहे. तर तोपर्यंत आम्ही बोललो की झोप पण नाही झाली आहे. काल वादन करून आम्ही डायरेक्ट निघालो होतो, तर दमलो आहे, सगळेच दमलो आहे. झोप कोणाचीच पूर्ण नाही झाली. इवन आम्ही लाईनीत सुद्धा होतो ना, तिकडे पण आम्ही रेंगाळत होतो. तर विचार चालू आहे की 2 तासासाठी परत रूम घेऊन ना झोपावं. बघू आता पुढे कसं काय होतंय. पोरगी तर एक नाही, कॅमेरे चेक करतात रूम मध्ये आहे की नाही. मी जातो पडून, मला टेन्शन आलं आता. दुपारचे वाजले 1:30 वाजलेत. आम्ही चाललो आता जेवायला. जास्त काय केलं नाही, आम्ही दर्शन घेतलं आणि थोडा प्रसाद वगैरे घेतला, फोटोज वगैरे काढले आणि रूममध्ये जाऊन झोपलेलो. 1 वाजता उठलो आम्ही, फ्रेश वगैरे झालो आणि निघालो. आता चाललो आहे जेवायला. तिथे जेवणाचा टाईम त्यांनी मस्त ठेवला आहे, सकाळी 10 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत. म्हणजे जो तुम्हाला कुपन देतात दर्शन करून आल्यावर, तो कुपन फक्त तिथे दाखवायचा आणि डायरेक्ट एंट्री भेटते तिथे. तर तिथेच आम्ही जेवायला चाललो आहे. जर तुम्ही पण त्या कुपन घेऊन जर जेवायला येत असाल ना, तर मंदिराचा 7 नंबर गेट आहे ना, तिथून थोडं पुढे या आणि तिथे लेफ्टला रोड जातो आहे. त्या रोडने डायरेक्ट एकदम एंडला या. तुम्ही डायरेक्ट प्रसादालयाच्या जी हे आहे हॉल आहे, तिथे तुम्ही पोचून जाल. तिथून तुम्ही सरळ चालत आलात ना की बघा, हा तुम्हाला इथे बोर्ड दिसेल, श्री साई प्रसादालय. इथूनच एंट्री आहे. इथून एंट्री करून सरळ आतमध्ये चालत जायचं आहे. जर तुम्ही गाडी घेऊन येत असाल ना, तर इथे चार्जेस आहेत, तेव्हा तुम्ही बघा तिथं बॅनरवर. इथे चार्जेस पेड करून ना पार्किंग दिली जाते. आणि हा इथे पूर्ण एरिया पार्किंगचा आहे. तसंच मग सरळ जाऊन समोर प्रसादालयाचा हॉल आहे. त्या गेटने तुम्ही एंट्री केलात ना की सरळ चालत आहे. इथून पण सरळ चालत जा. वरती तुम्हाला बॅनर दिसला असेल, श्री साई प्रसादालय. तिथेच महाप्रसाद असतो. तिकडेच जायचं आपल्याला जेवायला. इन केस तुमच्या ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे जर तुमची चप्पल वगैरे तुटली तर या इथून चप्पला घाला. जेव्हा आम्ही लास्ट टाईम बाईकने आलेलो ना, तेव्हा इथे आम्ही बाईक पार्किंग केलेलं. इथे पण चार्जेस घेतात बाईक पार्किंगचे, पण ठीक आहे, सेफ्टी असते एकदम, काय एवढं इश्यू नाही. हाच एंट्री गेट आहे समोरचा प्रसादालयाचा. इथूनच एंट्री करणार आहे आपण आतमध्ये. बघू पुढे जाऊन कसं काय आहे ते. एंट्री केलात ना की इथून सरळ चालत या. इथे रिंगण आहेत, ह्या रिंगण फिरा आणि मग फिरून मग तसंच आहे बघा आतमध्ये हॉल आहे. मिनिमम एका टायमिंगला ना माझ्या मते ना 200च्या वरतीच माणसं आरामात बसत असतील. खूप एवढा मोठा हॉल आहे ना की थांबायची पण गरज नाही लागत. हे बघा. आणि मी ह्याच्या आधी पण महाप्रसाद खाल्ला आहे इथला, खूप चांगला असतो. त्याची टेस्ट वगैरे मस्त असते. ट्राय करा तुम्ही कधीतरी इथे याल तेव्हा. मला की इथे कुपन जमा करतात,
इथून मग सरळ चालत जायचं आपल्याला आणि इथूनच एक सीट पकडायची. 200 माणसांचा अंदाज कमीच सांगितला. 500च्या वरती आरामात माणसं जेवायला बसतील इथे. 500च्या वरती आरामात. इतका मोठा हॉल आहे ना, 1000 पकडूनच चाला. आणि मस्त एकदम सिस्टमॅटिक केलं आहे त्यांनी. हे अशा प्रकारे महाप्रसाद असतो. चपाती आहे, डाळ भात आहे, मटकीची भाजी, दुधी भोपळ्याची भाजी, ते शिरा आहे आणि मीठ आहे. खूप छान असतो प्रसाद. टेस्ट करा एकदा तुम्ही. चला मग आता भेटूया डायरेक्ट जेवण करून. बघू पुढचा प्लॅन काय होतो आहे. ट्रेन तर संध्याकाळी आमची 6ची आहे. तोपर्यंत बघू कसं काय फिरत बसू कुठेतरी. झोप पण झाली आता, मस्त फ्रेश वाटतंय. चला भेटू नंतर. निघालो आम्ही घरी रिटर्न. आता 6ची ट्रेन आहे. मे बी ट्रेन आली असेल. परत एक टेन्शनच आहे ते बसायला भेटतंय की नाही. बघू आता ऑटो पकडतो. इथून सेम रेंज असते, इथून 20 रुपयेच शिर्डीसाठी. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला बाय बाय.